चेंडू ओमकार टू बिंदास यावेळेस सोडून दिलेला चेंडू. यस, गणेश पाटील सरांचा इशारा तो व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त रुपयाने धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 7. एक चेंडूचा खेळ संपुष्टात आल्यानंतर पुढील चेंडू राईट मोर द विकेट. थोडा प्रेशर मध्ये असेल ओमकार कारण की पहिल्या चेंडूवरती बिगेट केलेला आहे बिंदास याने. पुढील चेंडू राईट मोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला फेकून देतोय मिड विकेटच्या वरनं येतोय खणखणी षटकार. यस जिजे कमांड. सच्चा मनाचा दादा आहे लई दिलवाला. वेळ प्रसंगी धावून जातो दादा यो मदतीला. थँक्यू डीजे थँक्यू. यस, 2 चेंडू आणि दोन्ही बिग हिट केलेले आहेत. प्रेशराईज दिलं जातं, प्रेशर वाढतंय कानपे संघाचा. 2 चेंडूच्या संपुष्टानंतर धावसंख्या झाली होती 13 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. बिंदासानो हॅट्रिक. बघूया या स्पर्धेतील तिसरी षटकार हॅट्रिक केली जाते का. पुढील चेंडू ओमकार टू बिंदास. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलेला चेंडू. पंच गणेश पाटील सरांचा इशारा तो व्हाईट बॉलचा इशारा. धन्यवाद. तर विनंती असेल देवेंद्र पाटील पिळंजे आपण कुठे असाल तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. जय शल्पादेवी सोनटके चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने जातो चेंडू. 6 धावांसाठी जातोय. येतोय खणखणी दणदणी षटकार. यस डीजे कमॉन. आहे समाज सेवक भला निलेश गुरव भिवंडीवाला. आहे समाज सेवक भला निलेश गुरव भिवंडीवाला. यस, 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकणारा तिसरा फलंदाज ठरतोय. 3 चेंडूच्या संपुष्टानंतर येणार बोरपाडा संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद. बिंदासपणे फलंदाजी करतोय असा बिंदास लसण्याच्या बॅटमधनं 3 बिगेड येत आहेत. 3 चेंडूच्या संपुष्टानंतर धावसंख्या झाली ती 20. काय बोलला सुनील पाटील सर. 3 चेंडूवरती 3 बिगेट मारलेले आहेत बिंदासाने. अगदी बरोबरच, कारण की अनेक सामने पाहतोय आपण बिंदास लसणेचे आणि बिंदासपणे फलंदाजी. सामना कुठलाही असो परंतु बिंदासपणेच फलंदाजी करतोय तेच मात्र दाखवत असताना या सामन्यामध्ये 3 चेंडू मध्ये 3 षटकार बिग हिट आउट ऑफ द पार्क पाठवलेत. पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाज ओमकार गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारलेत आणि पुढील 3 चेंडू मध्ये 3 षटकार लागतील का हे प्रश्नचिन्ह आहे. ओके, गोलंदाजा मनात हेच नक्की चालू असेल का मी वाचून करणार काय. यस, मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल मध्ये फेकावा मॅच साठी. तीन चेंडू मध्ये 3 षटकार ठोकलेले आहे. याच ग्राउंड मध्ये जो सभापती चषक झालेला होता त्या सभापती चषकामध्ये प्रथमेश ठाकरे मॅन फ्रॉम वारेट याने 8 चेंडू मध्ये सलग 8 षटकार ठोकण्याचा विक्रम केलेला होता. बघूया बिंदासाच्या नावावरती विक्रम जातो का. 3 चेंडू मध्ये 3 सलग षटकार ठोकलेले आहेत. आता यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट. बिंदास 2. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला फेकून देतोय आउट ऑफ द पार्क मिड विकेटच्या वरनं. येतो चेंडू 6 धावांसाठी षटकार. यस डीजे कमॉन. नेता यो आमचा लय दिलदार. दादाचं कार्य लय दमदार. दादाचं कार्य लय दमदार. दादाचं कार्य लय दमदार. गोरगरिबाला त्याचा आधार. धन्यवाद डीजे. परंतु विकी मात्र असं वाटतंय 6 मध्ये 6 लागतील, कारण की 4 मध्ये 4 तर सीमा पार झालेत, आउट ऑफ द पार्क झालेत. गोलंदाच्या मनात एकच असेल का मी एक निर्धारित चेंडू कसा काढूया ना बिंदासाला, कारण की 4 चेंडू मध्ये 4 बिगेट दिलेले आहेत बिंदासाने. मी अगोदरच बोललो होतो का बिंदासपणे फलंदाजी करतो या ग्राउंड मध्ये. अगदी बरोबर. 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारले तर 5 चेंडू टाकण्यासाठी ओमकार सज्ज होईल गोलंदाजी मार्क पर. स्ट्राईक एंडला बिंदासलाच नाही. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ निघून जाईल मैदानाला गुदुळ्या करीत सीमा पार चौकार.
येस रिझा थँक्यू. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती बिन बाद 30. अगदी बरोबरच कारण की 4 चेंडू मध्ये 4 धाबा 6 षटकार आले. 4 चेंडू मध्ये 4 षटकार त्यानंतर 1 चौकार. यावेळेस फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार. येस रिझा. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. थँक्यू. तुम्ही सॉन्ग जे ऐकलं असेल मधुर संगीत अंगावर आला म्हणून शिंगावर घेतला तसंच बिंदास यांनी काहीतरी केलेलं आहे. अगदी बरोबर कारण की डीजे मास्टर सुद्धा आता फुल चार्जिंग मध्ये. डीजे मास्टर साठी एकच म्हणेन दोपहर का खाना मेहमान का आना और हमारे एक्के डीजे का गाना. येस नक्कीच. एक ही डीजे एक ही मॅन फ्रॉम खालिंग. आता स्ट्राईक वरती येतोय तो नवीन बॅटर रवी आणि गोलंदाजी मार्क वरती असेल तो संघाचा तारणहार प्रेम पाटील. येस राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपडलेला चेंडू बॅट आणि बॉल मध्ये हवा त्याचा संपर्क नाही झालेला. क्षेत्ररक्षक आणि अप्रतिम झेल घेतलेला आहे. फलंदाजा खेळतोय खेळ. येस विजय कम ऑन. पुरा करी तो दिलेला वादा साऱ्यांची साथ हाय त्याला. पुरा करी तो दिलेला वादा साऱ्यांची साथ आहे त्याला. आहे समाज सेवक भला निलेश गुरव भिवंडीवाला. धन्यवाद. पहिला झटका पहिला गडी बाद तंबूच्या आसऱ्याला रवी एनआर बोरपाडे संघाचा. नवीन फलंदाज मैदानात जाताना धीरज. नॉन स्ट्राईक एंडला असेल परंतु स्ट्राईक एंडला बिंदास लसणे. येस गोलंदाजाच्या मनात जे असेल का मागच्या षटकामध्ये काय झालं ते विसरून तुला गोलंदाजी करावी लागेल कारण की बिंदास हा बिंदासपणेच फलंदाजी करतोय. पुढील न्यू बॅटर जातोय रवी याची जागा भरून काढण्यासाठी धीरज. यस आता पुन्हा एकदा बिंदास ऑन अ स्ट्राईक ज्यांनी 5 षटकार आणि 1 चौकारच्या मदतीने 34 धावांवरती गेलतोय. यावेळेस पंच गजेंद्र बजागे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एनआर बोरपाडा संघाची 37 धावा लॉस ऑफ 1 विकेट. येस पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट प्रेम पाटील टू बिंदास. यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये तसा संपर्क झालाय. चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. सीमारेषा बाहेर येतोय. अजून एक दणदणीत षटकार. यस दिस इज कम ऑन. हातात धरून बॅट उभा राहिलाय. थँक्यू. येस जे तुम्ही गाणं ऐकलं ज्याचं प्राऊड ऑफ भिवंडी सर भावेश पवार यांचं गाणं. आता सर भावेश पवारच्या जागी इथे बिंदासपणे फलंदाजी करतोय जो 6 षटकारांच्या मदतीने आणि 1 चौकाराच्या मदतीने 40 धावांवरती 7 चेंडू आणि 40 धावा. बघूया इथे अर्धशतक झळकावलं जाते का बिंदासच्या मार्फत कारण की या स्पर्धेमध्ये अक्षय कासार याने अर्धशतक झळकावलेलं होतं. 53 धावांची खेळी केली होती. इथे 7 चेंडू आणि 40 धावांवरती खेळतो तो बिंदास. बघूया पुढे राईट आर्म विकेट. यावेळेस मिस टाइम झाले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत वेळ होता बिंदास याच्याकडे 2 धाव पळून काढण्यासाठी. 2 धावाने धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एनआर बोरपाडा संघाची. पुन्हा एकदा गचाचं क्षेत्ररक्षण 2 धावाने धावसंख्येत जाऊन भर पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एनआर बोरपाडा संघाची. 45 रन्स ऑन अ बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट्स. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलेला आहे. बिंदास पोहोचतोय वैयक्तिक 42 धावांवरती ज्याने 8 चेंडूंचा खेळ केलेला आहे. बघूया फक्त आणि फक्त 8 धावांची गरज असेल बिंदासाला आपला अर्धशतक झळकावण्यासाठी. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट प्रेम ऑन मार्क. समोर असेल धडाकेबाज फलंदाज बिंदास. यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क तेवढा प्रॉपर झालेला नाही. यावेळेस क्षेत्ररक्षक आले होतो आणि चुकी करत नाही आणि बिंदासाची खेळी संपुष्टात. पूर्ण विराम लागतो बिंदासाच्या खेळीला. यस डिझाय कम ऑन वेल प्लेड बिंदास. डीजे सूरज
जाऊन पोहोचते ती 46 रन 46 धावा लॉस ऑफ 2 विकेट्स. यस, प्रेमनाथ दादा आनंदा पाटील खांडपे युवा सेना विभाग प्रमुख यांच्या हस्ते आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेले सन्मान चिन्ह ते सध्या गोलंदाजी करतायत. प्रेम यस, राईट मोर द विकेट. सामना करेल तो प्रतीक, एक हार्ड हिटर ज्याला गोलंदाज. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने टोलला चेंडू, क्षेत्ररक्षण देत आहे, गचाळसक क्षेत्ररक्षण, एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतो आणि सहजरित्या 2 धावा सुद्धा पळून काढलंय. 2 धावेने धावसंख्या जाऊन भर पडतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकाच्या संपुष्टानंतर 47 धावा. यस, 48 रन 48 धावा. काय बोलला सुनील पाटील साहेब, पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती 36 धावा आणि या षटकामध्ये बिंदास याला आउट करून धावसंख्या दिली ती प्रेम याने 12 धावा कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. तर 2 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 48 या अंकावर जाऊन पोहोचले. या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 36 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. तिथून मात्र या फलंदाजीला कहर लागला. मात्र दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर थोडस कमबॅक गोलंदाजी राहिली. प्रेम पाटील यांनी 12 धावा देऊन 2 गडी बाद केले आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी षटक टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज आदित्य. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय धीरज, नॉन स्ट्राइक एंडला प्रतीक. तिसरं षटक अंतिम षटक 48 धावा धावफलकावर एनआर बोरपाडा संघ. यावेळी 6 ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. सरळ चेंडू निघून जाईल सीमा पार षटकार. असा डेंजर हाय बॅट्समन धावसंख्या झाली आहे ती 54 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. 54 धावा झालेल्या आहेत त्या एनआर बोरपाडा संघाच्या. आता जी धावसंख्या होती ती 50+ म्हणजे डेंजर झोन मध्ये जाणारी धावसंख्या. कारण की सामना फक्त 3 षटकांचा आहे. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी असताना 1 चेंडूचा खेळ संपुष्टात झालेला आहे. यस, आपण पाहता सोनटके गावचे करता धरता मॅच आहे. तसेच या मॅच कमिटी मेंबर मॅचचा आनंद लुटताना नागेशजी जाधव साहेब त्यांच्यासोबत समवेत परिवार असलेला वारेटवाल्या प्रथमेश थँक्यू. धन्यवाद. तर आमच्या व्यासपीठापासून निरोप घेताना आपण पाहतोय पिळंजे खुर्दचे उद्योगपती अभय पाटील आपल्यापासून रजा घेताना. तर जाऊया मैदानामध्ये 7 धावाने धावफलक 60 या अंकावर जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगती पथावर. काय फलंदाजी राहिली, आपल्यातून फटके पाहायला मिळतात पहिल्या षटकापासून. आणि आपण पाहू शकता आज रविवारचा दिवस पूर्णपणे पॅक क्राऊड आपल्याला पाहायला मिळतो या क्रिकेट ग्राउंडवर. आनंद लुटताना या मॅचचा. यावेळेस हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न होता. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान तोपर्यंत मुभावती 2 धाबा कंप्लीट करण्याची 2 धाब्याने धावफलक आपण पाहिलं तर 62 या अंकावर जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगती पथावर 3 चेंडूची हाताळणी झाली आणि 3 चेंडू पुढील टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज आदित्य. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय धीरज, स्ट्राइक एंडला प्रतीक. यावेळी आडव्या बॅटने चेंडू सरळ कावकोरच्या दिशेने आलाय. 1 धाव कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण प्रेमनाथ पाटील यांच्या माध्यमातून केलं गेलं. 1च धावावर समाधान. 1 धाब्याने धावफलक 63 या अंकावर आपण पाहतोय. जे प्रेक्षक आता उपस्थित झाले असतील त्यांच्या माहितीसाठी आपण पाहताय जय शिल्पा देवी सोनटके चषक 2022 चालू असलेला सामना मैदानात आपण पाहतोय.
आई गावदेवी खांडपे विपक्षात येणार बोरपाडा. यावेळेस फुलटो चेंडू आडव्या बॅटने फटका स्वीपर मध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. एक धावेने धावपळक पाहिलं तर 64 या अंकावर जाऊन पोहोचले. या इनिंगचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल आदित्य गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडवर यावेळेस धीरज असेल. वैयक्तिक 16 धावावर फलंदाजी करतोय धीरज. यावेळेस चेंडू आलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी धावतोय आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याने धावपळक जाऊन पोहोचले. 66 या अंकावर 67 धावांचं आव्हान असेल आई गावदेवी खांडपे संघासमोर. डेब्यू संधी आमचे डीजे जॉकी ॲक्कीसाठी. तुम्ही चालू असलेला सामना पाहतात ज्यामध्ये एनआर बोरपाडा संघ विपक्षात आई गावदेवी खांडपे संघ. एनआर बोरपाडा संघाने प्रथमतः फलंदाजी करताना यस खांडपे गावचे 2 सलामीवीर ग्राउंड कडे जायचंय कारण की आपल्याला आजच्या दिवसात शेवटची मॅच खेळायची. मेगा फायनलची इव्हेंट खेळवायचे तसेच सेमी फायनल आणि आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलची मॅच अजून खेळायची. विजय संघ विपक्षात असेल मीट स्पोर्ट्स कवाडे. धन्यवाद. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय एनआर बोरपाडा. सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानात जाताना प्रेमनाथ पाटील आणि पंकज पाटील. आमचे पंच राजेंद्र बजागे सर आणि त्यांच्या समवेत गणेश पाटील सर. सहासष्ट धाबा धावपळकावर लावल्यात येणार बोरपाडा संघानं. 67 धाबा करायच्यात आई गावदेवी खांडपे संघाला. परंतु 67 धाबा या आत्मविश्वासाने पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन उतरावं लागेल दोन या बॅटर्सला. इथून मात्र पहिल्या चेंडूपासून प्रहार अटॅक, इथून मात्र मेहनत पराकाष्ठ करावी लागेल. जर आपल्याला यशाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर इथून मात्र श्रम गाळावे लागतील मैदानात. यस म्हणजे प्रति षटकास तुम्हाला 22.3 ची सरासरी आखावी लागेल. म्हणजे तेव्हा जाऊन 67 धावांचं तुम्ही टार्गेट चेस करणार.
अगदी बरोबरच कारण की जी सरासरी ती गाठावी लागेल ते यशापर्यंत पोहोचावे लागेल. सज्ज झालाय गोलंदाज विश्वास. यावेळेस चेंडू उंचावर आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी धावतोय आणि 2 धावा कंप्लीट होताना पंचांचा इशारा येतोय. 2 धावा धावपळकावर लावल्या जात आहेत. तर सुवर्ण संधी असेल गावदेवी खांडपे हे 2 बॅटर्स आपण पाहतोय. हे 2 बंधू आपण पाहतोय प्रेमनाथ पाटील आणि पंकज पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर षटकारांची हॅट्रिक केली तर या स्पर्धेचे सर्व स्वप्नील भगत बिच्चू यांच्याकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज. सुवर्ण संधी असेल प्रोत्साहन दिलं जात आहे. इथून मात्र कॅश प्राइज लावलं जात आहे प्रेमनाथ पाटील आणि पंकज पाटील यांच्यासाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज. सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर विश्वास. त्या मात्र विश्वास दाखवावा लागेल विश्वास याला आपल्या गोलंदाजीमध्ये. यावेळेस सरळ चेंडू निघून जातो. एसटी रक्षक चुकतोय. चेंडू निघून जात आहे लॉंग स्टॉप प्रिझन मधून सीमा पार चौकार. जी रिक्षा आहे त्याच्या मागे ऍक्टिव्हा जी आहे त्याचा ग्लास थोडासा फिरवायचा आहे. विनंती असेल त्या क्षेत्रात जे प्रेक्षक आहेत यावेळी चेंडू काउंट कॉर्नर क्षेत्रामध्ये येतोय. थोडा एफर्ट दाखवलं होतं क्षेत्ररक्षकाने परंतु चेंडू पर्यंत पोहोचला नाही. त्या दरम्यान 2 धाबा कंप्लीट होताना 2 धाब्याने धावपळक पाहिले तर 8 या अंकावर जाऊन पोहोचले. आणि सुवर्ण संधी असेल. यावेळी चेंडू उंचावर गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु झेड सुटतोय. स्वतः बिंदास समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्यात 10 धावपळकावर. आणि जे संघ आपण पाहतोय श्री गणेश आंब्याचा पाडा आणि श्रावणी 11 पिळंजे. आपण जर आला असाल तर कॉम्बॉक्स मध्ये येऊन आपण रिपोर्टिंग करायची. यस, 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती गावदेवी कांडपे संघाची 10 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स. तुम्हाला 2 षटकामध्ये अजून 57 धावा काढायच्या आहेत. 57 धावांसाठी प्रति षटकास. तर विनंती असेल जी आपण समोर थर्डमॅन रिझन मध्ये रिक्षा पाहतोय त्या रिक्षाच्या मागे ऍक्टिव्हा आहे तिची ग्लास थोडीशी फिरवायची. प्रेक्षकांना विनंती असेल जी रिक्षा आहे तिच्या मागे ऍक्टिव्हा गाडी आहे तिची ग्लास फिरवायची. यस, रिक्षामध्ये तुम्ही बसले रेड शर्ट. यस, लहान मुलगा आहे तो त्याने ऍक्टिव्हा गाडीची तिथे जो आरसा आहे तो फिरून घ्यायचा आहे. तो नाही पुढचा मागे मागे मागच्या गाडीचा. येस बस बस बरोबर. थँक्यू. धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर यावेळेस पायावर आदळतोय. दाद मागितली जाते परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल धाव फलकावर. 1च्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिले तर 11 या अंकावर जाऊन पोहोचले. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रणय. स्ट्राइक एंडला पंकज पाटील, नॉन स्ट्राइक एंडला प्रेमनाथ पाटील. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 11 या अंकावर आपण धावफलक पाहतोय. 67 धाबांचा पाठलाग करताना आई गावदेवी खांडपे संघ.
दुसरं षटक प्रगतीपथावर सज्ज होतोय प्रणय. यावेळेस चेंडू सरळ फाईन लेग क्षेत्रामधून निघून जातोय. सीमा पार चौकार आणि नोचा इशारा येतोय, बिमरचा इशारा. फोर प्लस वन 5 धाबा धापळकावर जोडल्या जात आहेत. 5च्या मदतीनं धावसंख्या 16 या अंकावर, परंतु सुवर्ण संधी असेल हा सामना विजय झाला आई गावदेवी खांडपे संघ तर स्वप्नील भगत बिच्चू यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस उजव्या शीचा बाहेरचा चेंडू वाईटच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. 17 या अंकावर धावफलक आपण पाहतोय आणि फ्रीटचा इशारा कायम राहील. संधी असेल फलंदाजाला पंकज याला स्ट्राईक एंडवर. पुढच्या एकदा सज्ज होईल प्रणय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस थोडस गती परिवर्तन निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 17 या अंकावर आपण पाहतोय. 67 धावांचा पाठलाग करताना आई गावदेवी खांडपे संघ तर मात्र अडचणीत येताना आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवर अटॅक करावा लागेल. यावेळेस चेंडू उंचावर गेलाय. क्षेत्ररक्षक धीरज चेंडू खाली येतोय आणि सुंदर झेल पकडला जातोय. फलंदाज फेल होतोय तंबूच्या आसऱ्याला. धन्यवाद. 17 या अंकावर पहिला गडी बाद होतोय आई गावदेवी खांडपे संघाचा. पंकज पाटील तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज मैदानात जातोय. निखिल नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईक एंडला प्रेमनाथ पाटील. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण करेल. या चेंडूवर कुठली धाव नाही. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 17 या अंकावर. मात्र खतरा जाणवतोय आई गावदेवी खांडपे संघाला. हो नक्कीच, अगदी बरोबर आहे. टोटली पूर्णपणे बॅकफूट वरती जाताना आई गावदेवी खांडपे संघ, कारण की आपल्या या सामन्यावरती पकड मजबूत केलेली ती येणार बोरपाडा संघाने. पुढे चेंडू राईट मोर द विकेट. यावेळेस पुन्हा पंचांकडे अपील केलेले यांनी. पंचांनी षटक समाप्तीचा इशारा केला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 17, म्हणजे 6 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज असेल. पूर्णपणे बॅकफूट वरती, पूर्ण टोटली बॅकफूट वरती हा संघ असेल. जर येणार बोरपाडा संघाला हरू असेल तर हा गोलंदाज जो असेल तोच. यस, विवेक यांचे छोटे बंधू जय याला गोलंदाजी धुरा दिली जाते. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचाशी गाठ घेताना 10 ते 12 बाउलांचा रणप. यस, पुढील मॅच विजयी संघ विपक्षात मिथ स्पोर्ट्स कवाडे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना असेल. क्वालिफाय गटातनं कोण केलं जाईल या सामन्यातील विजयी संघ वर्सेस कवाड. आता मात्र समीकरण अभ्याकाच्या बाहेर. 6 चेंडू 50 धावा. आतापर्यंत क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं नाही 6 चेंडूमध्ये 50 धावा कधी झाल्यात. परंतु पहिला चेंडू निर्धाव चेंडू ते मात्र पकड मजबूत झाली आहे येणार बोरपाडा संघाची या सामन्यावर. यस, 6 चेंडू आणि 42 धावा झालेल्या आहेत त्या रबर बॉल वरती. आता मात्र सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडू आणि 50 धावा. यावेळेस मोठा फटका, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क तेवढा साधायचा होता, तेवढा साधताला नाही फलंदाजाला. निखिल याला एक धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेने धावफलक 18 या अंकावर जाऊन पोहोचते. आता मात्र औपचारिकता बाकी राहिले. सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आउट ऑफ द पार्क चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. मात्र आनंद लुटता येईल फलंदाजाला. एकतर्फी हा सामना पाहतात आपण. येणार बोरपाडा विपक्षात गावदेवी खांडपे संघ.
यस मॅच बॉल आलेला आहे. 3 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज असेल ती खांडपे संघाला. बघूया 3 चेंडू 43 धावा, 43 धावा 3 चेंडू. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू, शॉर्ट टर्म पुल केलेला चेंडू, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण जयेश याच्या मार्फत एकच धावेवरती समाधान बाळगतोय. 1 धावेने धावसंख्या जाऊन भर पडतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. 2 चेंडू आणि 42 धावेची गरज असेल. फक्त सामन्याची औपचारिकता 2 चेंडू परिपूर्ण करायची गरज असेल. नंतर यानंतर होणारी मॅच मिस स्पोर्ट्स कवाडे विपक्षात विजय संघ. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं मारायचा प्रयत्न पण मिस टाइम झालेला आहे. यावेळेस फलंदाज फेल होतोय. बॅक टू द डगआउट. यस डिझाईन. यस बिंदास. योगेश भगत यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. महत्वपूर्ण सामना. तर इथे कॉल Yes, दिला man of जातोय the match साठी भगत ग्रुप आणि नाणेफेक जिंकली.